आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इंटरव्ह्यू असल्यामुळेच खूप जास्त धांदल घरात उडालेली असते. पमाने आता सगळ्यांना सांगितलेलं असतं की आता खूप झालं, चला आवरा आता, हे सगळं काही पसारा घालून ठेवू नका, कारण आता खूपच उशीर होतोय. आधीच शरूला सगळं काही आवरायचं आहे आणि त्यात तुम्ही हे सगळं करताय. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, तेजस्विनीसुद्धा गणूबाप्पाजवळ बसलेली असते आणि आजची मीटिंग छान होऊ दे यासाठी प्रार्थना करत असते. तर दुसरीकडे मात्र पाहायला मिळत असतं, जय तिथे आल्यानंतर जयला सुद्धा सांगत असते ती की जेव्हा गणपती बाप्पाचे जरा पाय पडून घे, पण तो म्हणतो की माझ्यासाठी तूच देव आहेस, आणि फक्त तो तिचा आशीर्वाद घेतो आणि तो आता बाहेर पडायला लागतो. देवाला न मानणारा मुलगा दाखवलेला असतो आणि त्यामुळे फक्त त्याची आई म्हणजेच त्याच्यासाठी सर्वस्व असं काहीसं असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे मात्र आता खूपच असा भयंकर प्रकार घडत असतो, कारण शरूला आता इंटरव्ह्यूसाठी जायचं असतं आणि त्यामुळे शरूला जे जे काही हवं ना ते सगळं काही तिच्या बहिणी करत असतात. मयूने चप्पलची तयारी केलेली असते, तर आशूने कपड्यांची तयारी, आणि त्याच वेळेला शरू आता बाबांना म्हणत असते की बाबा, हे सगळं काय चाललेलं आहे? अगं, हे सगळं ना तू तुझ्याच आईला विचार, तिनेच हे सगळं चालवले, कारण तू आता इंटरव्ह्यूला जाणार आहेस ना. बाबा, मी इंटरव्ह्यूला जाणार आहे, काही मोठ्या युद्धाला नाही. एवढी जी तयारी करून ठेवली ना, त्यावरूनच मला हे सगळं वाटायला लागलेलं आहे. मग आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तर घडत असतातच, पण दुसरीकडे आता जेव्हा शरू छान तयार वगैरे झालेली असते, तेव्हा शरूच्याबद्दलच बाबांना पमा सांगत असते की ती आता चालली आहे, तोपर्यंत ना तिच्या प्रश्नांच्या उत्तरं घ्या, म्हणजे तिला काही जमतंय का, ती प्रश्न उत्तरं विचारून बघा, म्हणजे समजेल. मग आता तिला काही प्रश्न उत्तरं विचारली जातात आणि जेव्हा तिला काही प्रश्न उत्तरं विचारायचं ठरलं जातं ना, तेव्हा आता मुद्दामूनच ना ती म्हणत असतात की मला सांग, CST ते कुलाबा किती स्टेशन आहेत? हा प्रश्न विचारल्यानंतर आता शरूला हसू येतं. शरू म्हणत असते की बाबा, इंटरव्ह्यूला काही असे प्रश्न विचारले जात नाही, ते वेगळे प्रश्न असतात. मग आता बाबा म्हणतात की काय बोलायचं तुझ्या आईला, तिनं मला सांगितलं म्हणून मी तुला विचारलं, पण तुला एक गोष्ट सांगू का मी? अगं, आता तुला एक गोष्ट सांगतो बघ, काय ना की मला ना तुझी नाही भीती वाटते, तू इंटरव्ह्यू घेणाऱ्याची भीती वाटते, कारण तुझा स्वभाव मला माहिती आहे. मग बाबा, कशाला काळजी करता, तुम्हाला तर माहिती आहे ना, मला फक्त प्रश्न विचारू दे, मी फडफड फडफड उत्तर देते की नाही बघा, आणि मग तेव्हा मी इंटरव्ह्यू पाससुद्धा होऊन आलेली असेल. आता तिचे जे केस बांधून द्यायचं कामसुद्धा आशूला दिलेलं असतं. आशूला ती सांगते पमा की हिचे छान केस बांधून दे आणि घट्ट अशी वेणीसुद्धा बांधून दे, पण त्यावेळेला तिने विरोध केलेला असतो. ती म्हणते की नाही, फक्त गुंता सोडवून दे, बाकी मी माझ्या केसांचं बघते. आता सगळीजणं मठात गेलेली असतात आणि मठात गेल्यानंतर आता पूजाही सुरू असते. म्हणजेच मठात गेल्यानंतर शरू आपल्या मनानेच स्वामींकडे प्रार्थना करत असते. स्वामींना म्हणत असते की आतापर्यंत माझ्या आईबाबांनी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे, पण इथून पुढे ना मला असं वाटतं की मला आता स्वतःला मेहनत करायची आहे आणि माझ्या आईबाबांना असं सहज बसून त्यांना खाऊ पिऊ घालायचं आहे, कारण मला माझ्या आशुताईच्या लग्नासाठी सुद्धा पैसा गोळा करायचा आहे, आणि त्याचसाठी तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा स्वामी. म्हणजे काही पैसे मी सेविंगही करेल आणि काही पैसे जे आहेत ना मी सेविंग करेल आणि काही पैसे खर्च करेन, म्हणजेच सगळ्या घरादारांमध्ये सुद्धा देईल, कारण का तिला ना तिच्या आईची आणि बाबांची अवस्था आता बघवत नसते आणि त्यामुळेच ना प्रत्येकदा त्यांना नावंसुद्धा ठेवली जात असतात आणि म्हणून तिला वाईट वाटत असतं आणि त्याचसाठी तिला जिद्दीने आता स्वतःसाठी उभं राहायचं असतं. दुसरीकडे आता पमासुद्धा स्वामींजवळ प्रार्थना करत असते आणि स्वामींना सांगत असते की जे काही शरूच्या मनासारखं आहे ते होऊ दे आणि लवकरात लवकर माझ्या मोठ्या मुलीसाठी आशूसाठी सुद्धा एक छानसं स्थळ येऊ दे, असं देखील आता देवाकडे प्रार्थना करूनच इथे जी पमा आहे ती बोलत असते. स्वामींना ती मनोभावे प्रार्थना करत असते. तर त्याच वेळेला ती स्वामींना हे सुद्धा म्हणते की शरूला नोकरी लागू दे, घरात सगळं काही व्यवस्थित होऊ दे, माझ्या सगळ्या कुटुंबाला सुखात ठेव, दुःख कमी कर. आणि त्याचबरोबर आता इकडे स्वामींच्या मठात जेव्हा आता आशू बसलेली असते ना, तेव्हा आशूला भास गौतमचाच होत असतो. म्हणजे ती आजूबाजूला बघते तेव्हा तिला गौतमच दिसत असतो, पण बाजूला मयू बसलेली असते. तिचा आता भास होतो बहुतेक आशूसुद्धा आता त्या गौतमच्या प्रेमात पडलेली दिसते. म्हणूनच आता तिला ना
सगळीकडेच त्या गौतमचे भास होऊ लागतात. आता इकडे पूजा वगैरे करून झालेली असते आणि मग काय मठामधून आता तिकडनं निघायची वेळ होते. सगळ्याच जणी हळूहळू का होईना पुढे जातात. पण इथे आता ना एक सुंदर असा एक प्रसंग दाखवलेला आहे. म्हणजे मी आहेत ना अगदी तसंच दाखवलं आहे. म्हणजे स्वामी अचानकपणे आले, तिच्या डोक्याला हात लावत आहेत आणि तिच्या ज्या काही इच्छा आहे, तिला जे काही टेन्शन आहे त्यातून तिला आता आशीर्वाद देत आहेत की काळजी करू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याचबरोबर स्वामींचं जे चाफ्याचं फूल असतं ते सुद्धा तिच्या पायापाशी पडलेलं असतं आणि ते बघूनच ना समोर एक छान अशी स्वामींची सावली असते आणि स्वामी तिथे उभे असतात. असं देखील खूप सुंदर असं चित्रण या मालिकेमध्ये दाखवलं आहे. अगदी मनाला भिडणारं, म्हणजे अक्षरशः साक्षात ना समोर स्वामीच आहे असं वाटतं. आणि त्यानंतर आशीर्वाद वगैरे घेऊन ना तिकडनं आता पमा निघालेली असते. दुसरीकडे जय जो आहे तो एका मीटिंगसाठी बाहेर निघालेला असतो आणि तिथेच आता तो पार्किंगमध्ये उभा असतो. तर त्याचा जो असिस्टंट असतो त्याच्यासोबत त्याचे थोडे आता वाद चालू असतात. म्हणजे तो असिस्टंट असतो तो जरा इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला ते धड इंग्लिशही बोलता येत नसतं. आणि मग तो जे काही तुटकं मुटकं इंग्लिश बोलत असतो त्यावर जय बोलत असतो, पण हा इंग्लिश बोलण्याचा अट्टहास कशासाठी? त्यावर तो म्हणतो की आज आपण असा चांगल्या डीलला जातोय, मला सुद्धा थोडंफार इंग्लिश यायला हवं ना असं मला वाटतं. म्हणूनच मी थोडं प्रॅक्टिस करत होतो, बघतोय मला जमतंय का हो मला, असंही आता तो मुद्दामूनच म्हणत असतो. आणि जेव्हा तो हे सगळं काही बोलतो तेव्हा आता ह्या सगळ्याची गरज नाही आहे. जे आपल्याला जमतं ना तेवढंच बोलायचं आणि तुझी काय गरज आहे इंग्लिश बोलण्याची, काही गरज नाही आहे इंग्लिश वगैरे बोलण्याची, असं देखील आता जय त्याला बोलतो. आणि तिकडनं ती लोकं जायला निघतात. इकडे आता मठाच्या बाहेर ती लोकं आलेली असतात. तर आता शरू म्हणत असते की इथून डायरेक्टच ना मी आता इंटरव्ह्यूला जाते, आता मी घरी येऊन बसत नाही. मग आता बाबा तिला म्हणतात की ठीक आहे इथून जातेस तर आता टॅक्सीने जा. ती म्हणते की नाही मी ट्रेनने जाणार आहे. पण बाबा शेवटी बाबा असतात, ते म्हणतात की अगं तू आता इंटरव्ह्यूला जाते, मग पुन्हा घामाघूम होशील आणि मग त्यापेक्षा नको ना, त्यापेक्षा तू जा. मग आता तिच्या हातात फाईल असते, ती फाईल ती पिशवीमध्ये ठेवायला सांगत असते, पण ती पिशवी ही वेगळीच असते कापडाची आणि त्यामुळे ते आता तिच्या त्या पर्सनॅलिटीला सूट होत नसतं. म्हणून ती म्हणते की नको, मी हातातच अशी फाईल धरते, काळजी करू नका. आणि ती पिशवी आता आशूला दिली जाते. आशूला सांगितलं जातं की जा तू ह्याच्यामध्ये भाज्या घेऊन ये, भाजी सगळ्या आणायला सांगितलेल्या असतात आशूला. मग आता जेव्हा शरू जात असते तेव्हा आईबाबांचा आशीर्वाद घेते, स्वामींचा आशीर्वाद घेते आणि त्यानंतर निघालेली असताना बाबा तिला टॅक्सीला पैसेही देतात आणि म्हणतात की टॅक्सीनेच जायचं, असंच जायचं नाही, कारण घामाघूम झालीस तर परत त्या इंटरव्ह्यूमध्ये बरोबर दिसणार नाही. आणि यासाठी ते तिला आता व्यवस्थितपणे सांगत असतात. आणि जेव्हा आता तिला हे सगळं काही ते सांगतात ना तेव्हा मात्र आता मध्ये उत्तरं चांगली द्यायची असं देखील बाबा आता तिला सांगत असतात. बाबा जेव्हा तिला हे सगळं सांगतात तेव्हा पमा देखील म्हणते की हो इंटरव्ह्यू एकदम गाजवून ये, नोकरी मिळायलाच हवी हा. आईचा आशीर्वाद वगैरे घेऊन आता ती बाहेर पडलेली असते. आणि जेव्हा ती आईचा आशीर्वाद वगैरे घेऊन बाहेर पडते ना तेव्हा आईला घट्ट मिठी मारते. आईला म्हणत असते की आई तू बिलकुलही काळजी करू नकोस गं, सगळं काही आता आपल्या मनाप्रमाणेच होणार आहे. मग तर झालं. इकडे आता पोचलेली असते ती ऑफिसमध्ये आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते भलं मोठं ऑफिस बघून ना ती आता पुन्हा एकदा स्वामींकडे प्रार्थना करते. म्हणजे तिला असं वाटत असते की आता तरी सगळं काही नीट व्हायला हवं. आता ती रिसेप्शनवर जाते आणि म्हणते की मी इंटरव्ह्यूसाठी आलेली आहे. मग तिला सांगितलं जातं की ठीक आहे तुम्ही बसा आणि तुम्हाला सांगितलं जाईल तेव्हा तुम्ही वर जाऊ शकता. त्याच वेळेला ती तिथून जात असताना चुकून तिच्या हातात ना फाईल पडते आणि फाईल पडल्यामुळे ना ती आता त्या सगळ्या फाईल्स उचलत असते. तोपर्यंत जय तिथे आलेला असतो आणि जय त्या काउंटरवर येऊन विचारतो की माझी मीटिंग आहे, कुठे जायचं आहे. तर त्याला 7th फ्लोअरला पाठवलं जातं आणि म्हणूनच मग तो सुद्धा तिकडनं जातो. आता जी मुलगी असते रिसेप्शनवर असणारी ती खूप जास्त इंग्लिश फडफड बोलत असते आणि हे सगळं काही जयच्या असिस्टंटने बघितलेलं असतं आणि म्हणूनच तो म्हणतो की वाव काय इंग्लिश बोलता हो तुम्ही, तुम्हाला काही इंग्लिशचा अनुभव आहे का, म्हणजे तुम्ही कुठे काही कोर्स वगैरे केला होता का, असंही तो आता विचारत बसतो. पण जय तोपर्यंत काही थांबत नाही. जय आता तिकडनं निघून जातो. जय जसा तिकडनं निघून जातो ना तसं आता इकडे आता पाहायला मिळत असतं की सत्यजित जे आहेत म्हणजे ज्यांच्यासोबत मीटिंग असते त्यांच्या कॅबिनमध्ये जय ऑलरेडी येऊन पोहोचलेला असतो. आणि जयला ते ऑलरेडी आल्यानंतर म्हणतात की थोडा मला यायला उशीर झाला, जास्त वेळ वाट पाहायला तर लागली नाही ना. आणि त्यानंतर आता त्यांचं बोलणं सुरू होतं.
ना म्हणतो की हॅलो मिस्टर पाठारे. त्यावर आता ते म्हणतात की मिस्टर पाठारे म्हणू नका, कॉल मी सत्यजित, कारण त्यांचं नाव सत्यजित आहे आणि त्या नावाने त्यांना हाक मारलेली आवडत असते. आणि त्याच वेळेला जयला ते बसायला सांगतात. जयमध्ये आणि त्यांच्यामध्ये बराच असा गॅप असतो. ते कॉन्फरन्स रूममध्ये बसलेले असतात आणि जय जे आहे तो त्याचं जे काही प्रेझेंटेशन आहे, तो जे काही आहे ते सगळं काही सांगू लागतो. जयचं प्रोफाईल वगैरे ते सगळं चेक करतात त्यांच्या लॅपटॉपवर. आणि जय जो आहे तो एका मोठा बिझनेसमॅन आहे आणि त्याचबरोबर जय खानोलकर हे नाव आणि त्याचं प्रोफाईल वाचल्यानंतर ते म्हणतात की गुड प्रोफाईल आहे तुमचं आणि तुम्ही जर माझ्यासोबत डील करायला आला असाल तर माझी तुम्हाला एकच ऑफर आहे, ते म्हणजे जे काही रेशो असेल आपल्यातला तो 60% असेल. आणि जेव्हा बिझनेस करायचा आहे सोबत म्हटल्यावर आता जे काही आहे ते व्यवस्थितच सांगायला हवं. आणि त्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय की माझा जो काही पर्सेंटेज असेल या सगळ्यामध्ये तो 60% असेल. तर एवढा 60% असं जय म्हणतो. त्यावर आता खरं तर तुम्हाला माझ्यासोबत बिझनेस करायचा आहे म्हटल्यावर तुम्हाला तेवढं तर मला माझ्यासोबत हे करावंच लागेल. नंतरचं पुढे आपण नंतर बघूया, पण तुम्हाला साधारणपणे थोडे दिवस तरी हेच करावं लागणार आहे 60%. पण जयला ह्या गोष्टी मान्य नसतात. जय म्हणत असतो की या सगळ्या ह्याच्यामध्ये जी मेहनत आहे ती माझी असणार आहे, त्याचसोबत हे प्रेझेंटेशनसुद्धा माझं असणार आहे, वर्कलोड सगळा मी घेणार आहे, माझी माणसं असणार आहेत आणि तुम्हाला फक्त आमच्यासोबत जे काही करायचं आहे ते म्हणजे फक्त एक बिझनेस डील आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही 60% घेताय, हे मला काही पटत नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला या गोष्टी पटत नसेल तर सो सॉरी, पण मला नाही पुढे जायचं असं जय म्हणतो. मग जयला सुद्धा ते सत्यजित जे आहे ते म्हणत असतात की ठीक आहे, जर तुम्हाला वाटतंय तसं, पण आमचा जो काही मार्केटमध्ये भाव आहे त्याबद्दलच मी तुम्हाला स्पष्ट बोलतोय, उगाच आम्हाला कोड्यात खेळायला आवडत नाही, हे सुद्धा सत्यजित यांनी सांगितलेलं असतं. त्यावर जय म्हणतो की बघा, मुळात आहे ना, तुम्ही जे काही आहात ते जुन्या काळातले आहात. त्याच्यामध्ये म्हणजे सांगायला गेलं तर तुम्हाला असं वाटत असेल की ह्याचा सगळा पूर्ण राजा तुम्ही आहात, सिंह असाल असं तुम्हाला वाटत असेल, पण असा विचार करू नका. जे काही आता सध्याच्या सिच्युएशनला सुरू आहे, म्हणजे आता सध्या ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास करूनच आम्ही पुढे जात आहोत आणि त्यामुळे तुमची जी काही दुनिया आहे ती अजूनही मागे आहे, पण आम्ही या सगळ्यामध्ये खूप जास्त पुढे आहोत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुम्हाला जर या गोष्टी पटत नसतील, तुम्ही अजूनही मागच्या विचारांचे आहात, तर आपण हे सगळं इथे स्टॉप करूया, इथेच ब्रेक करूया. कारण मला ना असं काही नको आहे की ज्यामुळे पुढे जाऊन वाद होतील. त्यामुळे मी इथेच हे सगळं काही स्टॉप करतो. मला इच्छा नाही आहे ह्या सगळ्यामध्ये, असंही स्पष्ट आणि सरळ सांगितलेलं असतं. जेव्हा आता तो हे सगळं काही सांगतो तेव्हा मात्र त्याला स्पष्ट त्यांनी सांगितलेलं असतं. पण सत्यजित आता उठून जाणार ते जयने त्याला म्हटलेलं असतं की तुम्ही जे काही बोलताय ना ते चुकीचं बोलताय. तुम्हाला आता मी एक गोष्ट सांगतो, आता जयला ना खरं तर अरेतुरे केलेलं सुद्धा आवडत नसतं. त्यामुळे जयने त्याला सांगितलेलं असतं की तुम्ही नीट माझ्याशी बोला, तरच मलासुद्धा तुमच्याशी बोलण्यामध्ये इंटरेस्ट आहे. जर तुम्ही पायरी सोडून वागत असाल तर मीही तुमच्याशी अरेतुरेमध्ये बोलू शकतो, पण माझे तसे काही नियम नाही आहेत. मी तुमच्याशी व्यवस्थितच बोलतोय, सो तुम्हीही माझ्याशी व्यवस्थित बोलावं असं मला तरी वाटतं, असंही आता तो म्हणू लागतो. आणि जेव्हा तो हे सगळं काही बोलून उठत असता सत्यजित त्याला कहाणी सांगायला सुरुवात करतात. जसं की सिंहाबद्दल त्यांनी सांगितलेलं असतं की जंगलाचा राजा सिंह आहे, तर आता त्या सिंहाचीच गोष्ट ते सांगायला सुरुवात करतात की बघ, जंगलामध्ये सिंह हा राजा मानला जातो. पण तेव्हाच ना एकदा एक गोष्ट होती, कोल्हा आला होता आणि त्या कोल्ह्याने सांगितलं होतं की तू तर काहीच करू शकत नाही, पण मी जो आहे तो शिकार वगैरे करू शकतो, एकदा तू माझ्या हातात सगळं सत्ता देऊन बघ. आणि त्याच पहिला कोल्ह्याच्या हातात सिंहाने सगळं काही दिलेलं होतं आणि मग कोल्हासुद्धा त्या परीनं बघत होता. आणि त्याच गोष्टीतून मला तुला हे सांगायचं आहे की तू जंगलात जो आहे ना तो एकदा फेरफटका मारून बघ. आणि जेव्हा जंगलात फेरफटका आपण मारतो ना, आपल्याला कळतं की कुठे सपाट मैदान आहे, कुठे जास्त माती आहे, कुठे काय आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पूर्ण जेव्हा मैदान फिरतो, जेव्हा जंगल फिरतो, तेव्हाच तर आपल्याला या सगळ्या गोष्टी कळत असतात ना. सिंहाने त्याला हेही सांगितलेलं असतं की बघ, या सगळ्याची गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेव आणि जर नाही झालंच तर पाताळात जाशील, हेही सांगितलेलं असतं कोल्ह्याला. पण कोल्हा म्हणतो की मी या सगळ्याला घाबरत नाही, मी करून दाखवू शकतो आणि माझ्यामध्ये तेवढं धाडस आहे. मग कोल्ह्याने काही स्वतःचाच राज्याभिषेक वगैरे करून घेतलेला असतो. जेव्हा राजा म्हणून तो एका रात्रीत जेव्हा त्या जंगलात फिरायला गेला, तेव्हा तो दलदलीमध्ये असा अडकला ना की तिथून बाहेर पडणं खूपच जास्त मुश्किल होऊन बसलं. जे काही जंगलातले जे काही बाकी जे प्राणी होते त्यांनी वाचवलं, पण वाचवून तरी काय उपयोग होता, जी काही इज्जत होती ती तर गेलेली होती त्या कोल्ह्याची. नंतर सिंह त्याला भेटला आणि सिंहाने त्याला सरळ सांगितलं की बघितलंस, जरा जास्त हुशारपणा केलास आणि हे सगळं तुला नडलं, म्हणजे ह्या जंगलातले सगळे खाचखवळे जे आहेत ते मला माहिती आहेत, जे तुला माहिती नाही आहे आणि त्यामुळेच हे सगळं काही घडलेलं आहे. मग आता जी गोष्ट त्यांनी सांगितलेली असते ती गोष्ट परफेक्टली ह्या जयच्या बाबतीतसुद्धा होत असते. जयला फक्त बोलता येत असतं, पण त्याला त्या सगळ्या क्षेत्रामध्ये अनुभव नसतो.
सत्यजित त्याला तेच पटवून द्यायचा प्रयत्न करत असतो, पण तरीसुद्धा जयला कळत नसतं एवढी गोष्ट सांगूनसुद्धा. मग जय तिकडनं रागाने निघून जातो. तर सत्यजित म्हणतो की पुढच्या 15 मिनिटात रिटर्न येशील हेही मला माहिती आहे, असं बोलल्यानंतर इकडे तोपर्यंत तो गेलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.